हरी गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं मभयदां जाढ्यान्धकारापहाम् हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं यः शोकवह्निं जनकात्मजाया आदाय तेनेव ददाह लङ्कां नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्राहि देवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडांसहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या मणी रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही दुजा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः सर्वांनी टाळी वाजून भजन पाठीमागे म्हणायचं बरं का असं. नमः शिवाय ओम नमः शिवाय
हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। सर्वांनी टाळी वाजून म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। उमापति महादेव की जय। पवन पुत्र हनुमान की जय। कृष्णेश्वर भगवान की जय। जनार्दन स्वामी महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री संत सावता महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज अपने अपने माता पिता की जय। अपने गुरुदेव की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। हर 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 महादेव। प्रस्तुत प्रसंगी पुण्यपावन अशा या गवळी शिवराया नगरीमध्ये आयोजित केलेली असणारी ही शिवमहापुराण या ग्रंथाच्या बाबतीमधली असणारी ही कथा आयोजन करणारी असणारी जी मंडळी आहेत शिवभक्त शेषराव शिवराम गवळी आणि शिवभक्त सौ चंद्रकला शेषराव गवळी या पती आणि पत्नींनी मनामध्ये सुरुवातीला संकल्पना केली आणि संकल्पना करून या कार्याला आज असणारी या ठिकाणी सुरुवात होत आहे. या पती पत्नीमुळं या दोघांमुळं आज या दोघांचाच उद्धार आहे अशातला मात्र भाग नाही. आज या ठिकाणी जे जे मंडळी कथा श्रवण करतील या सगळ्याच्या पुण्याईचा असणारा हा भाग आहे. नवे नवे पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. या दोघांचा असणारी एक संकल्पनेची भूमिका निमित्ताचा असणारा भाग आहे. पण आज आपल्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्या सगळ्या लेखले जरा उठवा देतो, जरा तिकडे बसवा त्यांना. या पती पत्नीमुळं मग पहिलं होतं तेच बरोबर. आपल्याला बस हे राहू.
सगळ्या जणाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला या ठिकाणी पुण्याईचा असणार काहीतरी भाग आहे, म्हणून आपल्याला ही कथा आता श्रवण करण्याकरता 7 दिवसापर्यंत असणार या ठिकाणी मिळणार आहे. एक विशेष स्वरूपामध्ये जर या ठिकाणी कथेमध्ये असणारा काही भाग जर सांगायचा म्हटलं तरी कुठलाही कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाला काहीतरी निमित्त असतं. निमित्ताशिवाय कुठला सुद्धा कार्यक्रम होत नाही. पण एक सांगतो, आज देवाला नारळ जरी फोडायचं म्हटलं तरी माणसं निमित्त करून देवाला नारळ फोडतात. एरवी नारळ फोडतात का लोक? अजिबात नाही. पोळा आला, नारळ घ्यायचं, देवाला जाऊन फोडायचं. कुठला सण आला, त्याच्यामध्ये चांगला स्वयंपाक बनवायचा. पण एक विशेष स्वरूपामध्ये आश्चर्याची गोष्ट एक सांगतो. खरं सांगू, इथं केवळ या पती पत्नीनं कुठलंही कार्य मात्र निमित्ताचं नाही किंवा काही सुद्धा नाही. केवळ भगवान शंकराच्या बाबतीमध्ये, शिवरात्रीच्या महात्म्याच्या बाबतीमध्ये केवळ देवा करताच असणारी ही कथा मात्र या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या पती पत्नी करता एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे याला निमित्त काही नाही बरं का, अजिबात निमित्त नाही. पंढरपूरच्या भगवंताला सगळ्यात जास्त जर एकादशी कोणती आवडत असेल तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज. त्यांना 2च एकादशी. पण या भगवान शंकराच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, रात्र एक येत नाही वर्षामध्ये, अनेक रात्रा येतात आणि अनेक रात्रा निघून जातात. पण भगवान शंकराला सगळ्यात मोठी जर रात्र कोणती आवडत असेल तर कोणती? शिवरात्र. सगळ्यात मोठी असणारी ती रात्र आवडते. आणि हा शिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी 1 दिवसाचा कार्यक्रम नाही. भगवान शंकराचं चरित्र शिवरात्रीच्या दिवशी वर्णन करून ते संपणारं चरित्र नाही एका दिवसामध्ये. आता भगवान शंकराचं संपूर्ण चरित्र आपल्याला जेवढ्या धावत्या वेगामध्ये आपल्याला श्रवण करण्याकरता मिळेल, हे 7 दिवसापर्यंत आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचं आहे. म्हणजे त्यांनी कथा आयोजित केली, पण त्यांच्याबरोबर आपल्याला सुद्धा असणारा मोठ्या स्वरूपामध्ये असणारा हा लाभ मिळणार आहे. याच्या पुढं जर बोलायचं म्हटलं तर ही जी आता घराची भूमिका आहे ना, हे दोन्ही असणारे घर आणि ही समोरची असणारी जागा जिथं आपली कथा चालू आहे, आता ही जागा म्हणजे साधारण राहिलेली नाही. ही जागा आता तीर्थ स्वरूपामध्ये असणारी झाली. पहिली कथा झाली श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये, याच जागेमध्ये पहिली कथा. आणि आता दुसरी कथा या ठिकाणी होत आहे ती भगवान शंकराच्या महात्म्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे आता ही जागा मात्र साधारण राहिली नाही, डायरेक्ट स्वरूपामध्ये तीर्थक्षेत्राच्या स्वरूपामध्ये असणारी झाली. आता इथं जेवढी कथा ऐकण्याकरता आलेली आहेत ना, आता तुमचे पापाचे कळप पळती पुढे. लक्ष करा बरं का. आता पापाचे कळप पळती पुढे. इथून पाठीमागं तुम्ही जेवढं पाप केलं का नाही, ते पाप आता तुमच्या जवळ राहत नाही. ते पाप मात्र आता पळून गेलं बरं का. आता अजिबात जवळ राहिलं नाही. का? जो भक्त शिव महापुराणाची कथा ऐकण्याकरता येतो आणि आपल्या अंगाला भस्म लावतो, नवे नवे कपाळावर भस्म लावतो ना, त्याच्याजवळ आता पाप मात्र कुठलं सुद्धा असणार राहत नाही. म्हणून उद्यापासून येते वेळेस लक्षात करायचं, जरा माझ्या कपाळाकडे बघा बरं का. आता ह्याचं महात्म्य पुन्हा सांगणार आहे तुम्हाला. हे आपली भाऊ असेल, हे असेल, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी विभूती लावायची त्या त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. जर कुणाला लाज वाटत असेल अंगाला लावण्याकरता बरं का, लाज जर वाटत असेल तर कमीत कमी विभूती लावत असताना आपल्या कपाळावर तरी लावा. कपाळावर बरं का. या रेषेचं महत्त्व मी पुन्हा सांगणार आहे, पण लावत असताना आणखी लक्षात ठेवा, विभूती कशी लावावी हे आणखी काही जणांना माहिती नाही बरं का. साफ जागा असते का नाही त्या विभूतीला, त्यालाच अशी पट्टी वाढतात. तसं नाही करायचं. त्याचे नाका असतात बरं का, चौकोनी असे. त्या नाकावर असे बोट घासायचे. 3 पट्टे बरोबर सरळ रेषेमध्ये ओढायचे. कुठून कुठपर्यंत लक्षात ठेवा. डावी आपली भुवई आहे का नाही, फक्त कट करू नका बरं का. आता डावी भुवई पासून उजव्या भुवई पर्यंत 3 रेषा समान ओढायच्या. 3 रेषा बरं का, एकदम समान ओढायच्या. कारण ही भूमिका अशी आहे, भगवान शंकराचा असणारा गंधाची असणारी ही भूमिका आहे. उद्यापासून काही नियम सांगतो. आरतीचा असणारा ताट घेऊन या, फुलं घेऊन या,
वेगवेगळे आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये जे काय आपल्याला आणता येईल, फळ असेल, काय काय आपल्याला आणायचं ते घेऊन या. आपल्या हातानं या ग्रंथाला आरती होणं मात्र फार असणं गरजेचं आहे. ही कथा आयोजन करत असताना या ठिकाणी 3 असणारे सुपुत्र लक्ष्मण शेषराव गवळी, संजय शेषराव गवळी, कृष्णा शेषराव गवळी, 3 असणाऱ्या सुना सुनीता लक्ष्मण गवळी, अश्विनी संजय गवळी, ज्योती कृष्णा गवळी, नातू असणारे आरुष, आरोही, शौर्य, आरव, आराध्या, 2 असणाऱ्या बहिणी जनाबाई, भागीनाथ, नवपुते चिकलठाण, कैलासवासी वैकुंठवासी वेणुबाई नारायण जाधव शिल्लेगाव, कैलासवासी वैकुंठवासी सुभाष शिवराम गवळी, गंगा भागीरथी शकुंतलाबाई सुभाष गवळी, पुत्र सचिन सुभाष गवळी, महेंद्र सुभाष गवळी, 2 असणाऱ्या कन्या मंगल दीपक कावडे चिकलठाण, संगीता अंकुश फाळके गवळी शिवरा, 2 असणाऱ्या सुना सुनीता सचिन गवळी, प्रणाली महेंद्र गवळी, नातू आयुष श्रीशा, समस्त गवळी परिवार, गवळी शिवरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण असणारं गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी सगळ्याच्या सहकार्यानं या ठिकाणी शिवमहापुराण या ग्रंथाची असणारी कथा आजपासून 7 दिवसापर्यंत आपल्याला श्रवण करायची आहे. आता या ठिकाणी ग्रंथाला सुरुवात करत असताना काही नमनात्मक असणारा भाग असतो. वेळ आपल्याला भरपूर झालेली आहे. नमनामध्ये जास्त वेळ न घेता मी पुढं फक्त देवाचं नाव घेणार, पाठीमागं तुम्ही जय जयकार करायचा. सगळ्या देवाची आरती आपल्याला सगळ्यात शेवटी करायची आहे बरं का, लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर वंदन करत असताना गणपती बाप्पाला आपण या ठिकाणी वंदन करू. सगळ्यांनी जय जयकार गणपती बाप्पाचा करायचा बरं का. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तो गणराज गणपती, तो गणराज गणपती, आधी मन यावे आधी, आधी मन यावे आधी, आधी मन यावे आधी, तो आधी मन यावे आधी, आधी मन यावे आधी, आधी मन यावे आधी. संपूर्ण महाराष्ट्राची असणारी कुलस्वामिनी आणि ज्यांना आपलं कुल देवी माहिती नसेल त्या देवीचं नाव घेतल्यानंतर तीच आपली कुलदेवता होते किंवा कुलदेवी होते. त्या तुळजापूर निवासिनी कुलस्वामिनी जगदंबिकेला आईला सुद्धा आपण या ठिकाणी वंदन करू. हे स्वर्ग मृत्यू पाताळाचा घातीला मंडप, स्वर्ग मृत्यू पाताळाचा घातीला मंडप, हरी वेदाचा फुलवरा बांधला, उडवला, आई राजा म्हणा उदा उदा. ओ उद बोला माऊलीचा हो. आई राजा आई राजा. तिसरं वंदन जर कोणाला करायचं म्हटलं तर तिसरं वंदन करत असताना आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणार घृष्णेश्वर भगवन. घृष्णेश्वर भगवान की जय, उमापती महादेव की. चौथं वंदन करायचं म्हटलं तर या ठिकाणी
संपूर्ण पृथ्वी तलाचा असणारा राजा जर कोण असेल, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. याच्यानंतर जर वंदन कुणाला करायचं म्हटलं, आपलं गवळी शिवरा हे जे गाव आहे कोणत्या देवामुळे प्रसिद्ध आहे? शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. काय भक्तीचा देवाला, काय भक्तीचा देवाला, काय भक्तीचा देवाला. रामदूता तुम्हा आलो, रामदूता, काय भक्तीचा देवाला, काय भक्तीचा देवाला, काय भक्तीचा देवाला. आपले गुरु जर कोण असतील तर ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरी पैल पारू ज्ञानदेव. याच्यानंतर जर वंदन कुणाला करायचं म्हटलं तर ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवा रया. खांबाचं काम जर कोणी केलं असेल तर जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. भजन करा सावकाश आणि तुका झालासे कळस. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कळसाचं असणारं हे काम केलं. याच्यानंतर वंदन जर कोणाला करायचं म्हटलं, आपल्या गुरुला वंदन, आपल्या आई वडिलांना असणारं वंदन, सकल देवतांना असणारं वंदन, ब्राह्मणाला असणारं वंदन, अनेक पृथ्वी मातेला असणारं या ठिकाणी वंदन, सूर्य भगवंत असेल, चंद्र असेल, नवग्रह असतील, अनेक देवदेवता यांना सगळ्याला वंदन करून आपण या ठिकाणी कथेला असणारी सुरुवात करू. या ठिकाणी कथेला सुरुवात करत असताना ही कथा अगोदर सुंदर स्वरूपामध्ये आज जी आपण कथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत, नैमिषारण्यामध्ये शौनकांनी सूत महर्षीला असणारा प्रश्न विचारलेला आहे. आम्हाला एक आणि दोन पुराणं नाहीत, तर पुराणं किती आहेत? 18 असणारी पुराणं आहेत. 18 ही पुराण हरिसी गाती, चहुवेदी जान साही शास्त्री कारण. 18 ही पुराण हरिसी गाती. एक पुराण नाही, पण या पुराणाचा प्रत्येक जणाचा एक वाद आहे. वाद नका करू वाद विवाद पसारा. प्रत्येक पुराण, गणेश पुराण सांगतं मीच मोठा आहे, शिवपुराण सांगतं मीच मोठा आहे, श्रीमद भागवत पुराण सांगतं मीच मोठा आहे. ऐकणाऱ्या लोकाला प्रश्न असा वाटेल, नेमकं पुराण तरी कोणतं मोठं आहे? माफी मागून बोलतो, जसा प्रत्येक पक्ष सांगतो मीच मोठा आहे, बरोबर आहे काय, तसं पुराण सुद्धा सांगतं मीच मोठा आहे. फक्त फरक एवढा आहे, तुम्हाला जे आवडतं त्यालाच मतदान करा.
बरोबर आहे का नाही? जसे पक्ष भरपूर आहेत का नाही? तसं ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याला जरी तुम्ही मतदान केलं किंवा त्याची जरी पूजा केली, अर्चना केली, तरी सुद्धा तो ग्रंथ, तुमचं पुराण तुमचा उद्धार करतो. कुणी भागवताची कथा ऐकतं, पाठीमाग आपण जी कथा केली, तो ग्रंथ सांगतो श्रीकृष्णच मोठा, कृष्णम वंदे जगद्गुरो. कृष्णावर भक्ती ठेवा, विठ्ठलावर भक्ती ठेवा, भगवान शंकरावर भक्ती ठेवा, कोणत्या एका ग्रंथावर असणारी भक्ती ठेवा. पण याच्या पुढे सांगू, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. पहावे पुराणी विचारोनी. विश्वास ज्या म्हणी. पहावे पुराणी विचारोनी. ही कथा श्रवण करत असताना काय काय फायदा होतो ते ऐका. काही वेळेला आपल्याकडून चुकीच्या काही गोष्टी होतात. सद आचार म्हणजे आपण ज्या वंशामध्ये, ज्या जातीमध्ये जन्माला आलो, कधी कधी आपण एखादी चूक करतो, तसं वागत नाहीत. हे कशामुळे होतं? एखाद्या वेळी त्याजवळ जर भक्ती नसेल, तर भक्ती नसल्याच्या नंतर माणूस तसा वागण्याकरता सुरुवात करतो. पण ही जर कथा ऐकली ना, त्या घरामधला सद आचार म्हणजे चांगले जे विचार आहेत का नाही, त्यांना वागा म्हणण्याची गरज पडत नाही. चांगल्या स्वरूपानं मार्गदर्शन त्यांना होतं आणि चांगल्या रस्त्यानं ते जाण्याकरता सुरुवात करतात. नंबर 2, ही कथा श्रवण केल्याच्या नंतर कोणी जर भगवान शंकराची भक्ती करणारा नसेल, तर ही कथा ऐकल्याच्या नंतर भगवान शंकराची तो भक्ती करण्याकरता सुरुवात करतो. नंबर 3, एखाद्या वेळेस माणूस सारखं संसार करत 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 परमार्थाकडे लक्ष देत नाही, पण ही कथा ऐकल्याच्या नंतर संसाराचा तणाव थोडासा कमी करतो आणि भक्तीला लागण्याकरता सुरुवात करतो. 3 गोष्टीचा फायदा. चौथी गोष्ट ऐका. कुणी एखाद्या वेळेस व्यसन जर करत असेल, तर ही कथा श्रवण केल्याच्या नंतर व्यसनाच्या अधीन जात नाही, तर व्यसनापासून थोडंसं बाजूला निघतो आणि भगवंताच्या सेवेला लागतो. हा एक फायदा. कुणाला काम म्हणजे विकार शरीरामध्ये असेल, वाईट वासना असेल, तर ही कथा ऐकल्याच्या नंतर वाईट वासना सुद्धा नष्ट होऊन जातात. कुणाला सहज बोलल्याच्या नंतर जर राग येत असेल, भांडणालाच उठत असेल, तर त्याचा राग सुद्धा कमी होतो. हे फायदे आहेत बरं का ग्रंथाचे. सहज जरी एकाला बोललो तर रागरागच करतो सारखा असा, ही कथा ऐकल्याच्या नंतर त्याला सांगण्याची गरज पडणार नाही, त्याचा राग सुद्धा कमी होतो. एवढंच नाही, कलियुगामध्ये आज प्रत्येक जणाला जर कोणा ग्रासलेला असेल, तर कलियुगामध्ये ग्रासलेला आहे कळी काळानं. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जेवढं भगवंतानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, 7 दिवसापर्यंत जर आपण जर कथा ऐकण्याकरता जर सुरुवात केली, तर काळाचा पगडा सुद्धा त्या माणसावर चलू शकत नाही. एवढा फायदा या कथेपासून आहे. याच्या पुढे सांगू, कुठल्याही वेळेला काळाला आपल्या आयुष्याची गणना करता येईल, आपलं मोजमाप करता येईल. पण ज्या दिवशी परिस्थितीतून तुम्ही ही कथा ऐकण्याकरता सुरुवात कराल, 7 दिवसापर्यंत हे मात्र तिला लिहिता येत नाहीत बरं का. हे बोनस मिळाले 7 दिवस. आता 7 दिवस तुम्ही कथा ऐकली ना, आता हे 7 दिवसाचं आयुष्य आपल्याला वाढलं म्हणायचं आता. मग जर तुम्ही सारखी भगवान शंकराची भक्ती करण्याकरता सुरुवात कराल, तर माणसाचं आयुष्य त्या ठिकाणी वाढत जातं.
या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही आणखी भाग सांगितलेले आहेत. त्या भागामध्ये असे एक वर्णन केलेलं आहे, माणसाचं जर कल्याण करायचं असेल तर कल्याण करण्याकरता ही एक कथा सांगितलेली आहे. एवढंच नाही, काही माणसाचं चित्त थोडंसं मलिन झालेलं आहे. चित्त शुद्ध तरी विष वाटे सोने. माणसाचं काही जणांचं चित्त असं मळालेलं आहे. कपडा साबणानं धुता येईल, शरीरावरचा मळ साबणानं काढता येईल, पण याच्यामध्ये अंतकरणाच्या आतमध्ये किंवा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार मिळून अंतकरण आहे. चित्ताला जर धुवायचं म्हटलं तर कशानं धुवावं लागेल? रामकृष्ण हरी मंत्रानं एक चित्ताला धुता येतं. याला साबण आतमध्ये जात नाही बरं का. चित्ताला जर धुवायचं म्हटलं साबण आतमध्ये जाणार नाही, निर्मा नाही, काही नाही, अजिबात नाही. शॅम्पू तुम्ही काही टाका, मध्ये नाही आतमध्ये. चित्ताला जर धुवायचंच असेल तर देवाचं नामचिंतन रामकृष्ण हरी आणि म्हणे चित्त करारे निर्माण येऊनी गोपाळ राई येऊनी गोपाळ राई शरीराच्या आतमध्ये असणारं जे अंतकरण आहे, तर त्या अंतकरणाचा असणारा जो भाग आहे, चित्त आहे, त्या चित्ताला कुठल्याच असणाऱ्या साबणानं निर्माण धुता येत नाही. त्याला धुवायचं असेल ना तर एक म्हणजे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी सर्वांनी म्हणा. भगवान शंकराचा मंत्र जर कोणता असेल तर भगवान शंकराचा मंत्र सांगितलेला आहे पंचाक्षरी. ओम नमः शिवाय हा भगवान शंकराचा पंचाक्षरी मंत्र आहे. पंचाक्षरी शब्दाचा अर्थ होतो 5 अक्षराचा मंत्र आहे. कसा आहे ते पहा. ओम पहिला असणारा हा जो भाग आहे ना, हा ब्रह्मस्वरूप आहे. तो मात्र मोजमापामध्ये धरायचा नाही. ब्राह्मण देवता ज्यावेळेला अभिषेक करण्याकरता सुरुवात करतात ना, मंत्र कुठलाही असो, हरी ही ओम म्हणजे मंत्र कुठला जरी असला त्याला सुरुवातीला ओम लावतात. पण मंत्राला सुरुवात कुठून होते? ओम हा सोडून द्यायचा. नमः शिवाय. नम मध्ये अक्षरे किती आहेत? नम मध्ये 2 बर का, आणि शिवाय मध्ये 3. नम 2 आणि शिवाय मध्ये 3. हा पंचाक्षरी असणारा हा मंत्र आहे. लक्ष करा आता इथून पुढं बर का.
शिवरात्र होईपर्यंत इथून पाठीमागलचा भाग सोडून द्या, कमीत कमी आता हा सप्ताह सुरू झाला बरं का आता आजपासून, आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा काला आहे. म्हणजे आजपासून 7 दिवसापर्यंत मंत्र एकच जपायचा. कोणता? फक्त येताना सुद्धा आणि घराकडे जाताना सुद्धा. घरापासून इथपर्यंत निघालात ना, फक्त म्हणत राहायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नाही तर असं म्हणू नका कुलूप त्यांनी लावलं का मी लावलं काही पत्ताच नाही, असं नाही बरं का. हां, काही जण काय करतात, दूध वगैरे घरी व्यवस्थित ठेवत नाहीत, मांजर पिऊन घेऊन परत वापस जातात बरं का. आणखी तसं नाही, सगळं नियोजन अगोदर व्यवस्थित करायचं. इथपर्यंत येत असताना आपल्या मुखानं जर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जर म्हणत आलात ना, पावला गणेश एक एक यज्ञ होणार बरं का. पावला गणेश एक एक यज्ञ. परत जात असताना सुद्धा एक एक यज्ञ. हा सगळ्यात मोठा असणारा हा मंत्र आहे. हा जर मंत्र म्हटला का नाही, तर हा मंत्र म्हटल्याच्या नंतर माणसाचं चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध होतं म्हणजे नेमकं काय, याच्या पुढे सांगतो बरं का. अगोदर माणूस एखाद्या वेळेस कपटी वागत असेल, कपटी कळतं का तुम्हाला? कपटी बरं का. हां, कुणाची निंदा करत असेल, पण ही कथा ऐकल्याच्या नंतर त्याचं एकदा चित्त जर सगळं धुवून गेलं का नाही, तर ते माणूस पुन्हा प्रेमानं बोलतो. माणसं म्हणतात अगोदर असं बोलत नव्हतं, आता कशाने बोलायले. त्याचं कारण असं आहे, त्याचं चित्त सगळं धुवून निघून गेलं बरं का. आता त्याचं चित्त धुवून गेलं. बरं, जिथं चित्त धुवून गेलं का नाही, चित्त धुवून गेल्याच्या नंतर भगवान शंकराला आणि पार्वती मातेला बोलवण्याची गरज नाही. लक्ष करा बरं का. आता ज्याचं चित्त धुलं, भगवान शंकराला आणि पार्वती मातेला बोलवण्याची गरज पडत नाही. पुन्हा भगवान शंकर आणि पार्वती माता ज्याचं ज्याचं चित्त धुलेलं आहे ना, त्यांच्या चित्तामध्ये येऊन ते विराजमान होतात. प्रमाण झालं ना, येवोनी गोपाळ राहे तेथे गोपाळ येऊन राहतो. नवे नवे भगवान शंकर आणि पार्वती माता राहते. उलटी केलेल्या जागेवर प्रवास करत असताना एखाद्या एसटीमध्ये जिथं उलटी केलेली आहे तिथं मात्र कुणीच बसत नाही. तशा स्वरूपामध्ये ज्यांचं चित्त धुलेलं आहे त्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता येऊन मात्र त्या ठिकाणी थांबतात. एवढंच नाही, आता काही गोष्टी सांगितल्या त्या ठिकाणी. आताच्या कालावधीमध्ये माणसं हरिपाठ करतात, देवाची पूजा करतात, पण मोठमोठे संकट येतात. याला कारण सांगितलेलं आहे. पाठीमागलच्या जन्मामध्ये काही कर्म वाईट केलेलं असेल, तर वाईट केलेलं कर्म असून सुद्धा या कालावधीमध्ये चांगलं करून सुद्धा चांगलं होत नाही. पूर्व जन्मातलं असणारं जे काही प्रारब्ध आहे ना, ते मात्र जळत नाही. पण ही शिव महापुराणाची कथा अशी आहे, पाठीमागलचं एखादं कर्म जर वाईट असेल आणि ही कथा जर श्रवण केली तर पाठीमागलचे सुद्धा पाप सुद्धा जळून जातात. तृणाग्नी मेळे तैसे नामे केले जपता हरी. पाठीमागलचा दोष पाप सुद्धा असणारे जळून जातात. एवढा असणारा हा महान स्वरूपामधला असणारा हा ग्रंथ आहे. एवढंच नाही, हा ग्रंथ वाचण्याची भूमिका सांगितलेली आहे. ज्यांना ज्यांना वाचता येतं का नाही त्यांनी हा ग्रंथ वाचावा. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावे पंढरी. तसं हा ग्रंथ वाचावा. पाहत असताना भगवान शंकराचे एक आणि दोन नाहीत, तर भगवान शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. ते 12 ज्योतिर्लिंग पाहावे. जर 12 पाहता येत नसतील तर आपल्याकरता जवळ असणारं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर, कमीत कमी तेवढं तरी जाऊन बघावं. पण असे काही लोक आहेत 4-4, 5-5 वर्ष झालं आणखी तिकडे फिरकले नाहीत. कुठं? इथल्या बरं का, जवळच्या. कधी कधी दर्शनाला गेले जर बाहेर आले तर म्हणतात कधी एकदा आलतो ना, 5-7 वर्ष झालं. कुणी कुणी तर म्हणतं लग्न झालं का नाही तेव्हा चालतो दर्शनाला, त्याच्यावर आणखी काही आलो नाहीत. म्हणजे आपल्याकरता हे ज्योतिर्लिंग सांगितलेले आहेत. आता पहा, पुढं वर्णन करण्याकरता सांगितलेलं आहे. ज्यांना वाचता येतं ते हा ग्रंथ वाचतील, पण ज्यांना वाचताच येत नाही त्यांनी काय करावं? त्यांनी एक काम करायचं, दररोजचा नियम ठेवायचा पानाचा बरं का, वाचण्याचा. वाचता येत नाही, फक्त एक काम करायचं, वरी बोट ठेवायचं ओळीवर असं,
आणि वाचण्याकरता अशी सुरुवात करायची. फक्त वाचत असताना वाचता येत नाही ना, फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, फक्त असं काय दररोजचे 4-5 पानं, तुम्हाला 2-4 अध्याय काय वाचणं होते, दररोजचा असताना हा नियम ठेवायचा. ज्याला तो जरी वेळ नसेल तर एक काम करायचं, दररोजचं काय करायचं, ग्रंथ आहे ना, ग्रंथ असा फुल घ्यायचा, पाणी घ्यायचं, थोडंसं असं शिंपडायचं, हळद कुंकू असणारं लावायचं, विभूती लावायचं, दर्शन घ्यायचं. ही एक या ग्रंथाची पद्धत आहे. एवढं जरी केलं तरी आपल्याला असणारं पुण्य या ठिकाणी प्राप्त होणार. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आणखी काही भाग सांगितलेले आहेत. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये असा एक भाग सांगितलेला आहे. हा सगळ्यात मोठा असणारा ग्रंथ जर वाचन केला, ऐकला आणि जर दुसऱ्याला सांगितला तर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये यज्ञाचं सुद्धा असणारं पुण्य आपल्याला मिळतं. कोणता कोणता यज्ञ? अश्वमेध नावाचा यज्ञ, वाजपेयी नावाचा यज्ञ, असे मोठमोठे असणारे यज्ञ आहेत. हा ग्रंथ जर श्रवण केला ना, तर श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला फळ मिळतं. ज्ञानदेवी यज्ञ, याग क्रिया धर्म, हरिवीन नेम नाही दुजा. हा सुद्धा या ठिकाणी शिव महापुराणाचा ग्रंथ जर श्रवण केला तरी तुम्हाला या ठिकाणी असणारं यज्ञाचं असणारं फळ मिळणार. याच्या पुढे काही भाग सांगितलेला आहे. एक सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगतो, दृष्टांत लक्षात घ्या. एक, आता उन्हाळा आता सुरुवातच होत आहे, एक जर ऊसाचा ग्लास भरून जर रस घेतला, लक्ष करा, इथं आता मामा बसलेले आहेत. मामा, एक ऊसाचा ग्लास भरून जर रस घेतला ना, आम्ही तुम्हाला एकट्यालाच पिण्याकरता दिला, तुम्ही एक ग्लासभर रस पिला, आनंद तुम्हाला एकट्याला मिळणार का आम्हा सगळ्याला मिळणार? मी काय बोलतो लक्ष करा बरं का. ग्लास भरून रस घेतला आणि तुम्हालाच एकट्याला पिण्याकरता दिला, तुम्ही पिऊन टाकला, आनंद तुम्हाला एकट्याला भेटेल का सगळ्याला भेटेल? ज्यानं पेला ना फक्त त्यालाच मिळणार. पण आता इथे एक लक्ष करा, इथे एक भाग असा सांगितलेला आहे, ज्यांनी रस पिला किंवा ज्यांनी अमृत पिलं, कोणतं अमृत? कथा त्रिवेणी संगम, म्हणजे हे कथेचं असणारं जे अमृत आहे, ज्यांनी ज्यांनी पिलं म्हणजे ऐकलं आपल्या कानानं, तो एकट्यालाच फायदा होतो अशातला भाग नाही. अमृत पिलेला माणूस तर एकट्याला फायदा आहे, पण ज्यांनी कथेचं अमृत प्राशन केलं त्याचा एकट्याचा उद्धार नाही. मातृ पितृ भ्राता, लक्षात येतं का बघा आता, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. एक नाही, आता आपण जेवढे इथं कथा ऐकतात का नाही, कथा ऐकणारे लक्ष करा, आता आपल्या आईचा उद्धार, आपल्या वडिलाचा उद्धार, आपल्या भावाचा उद्धार, पुढं आपल्या भाऊजाईचा उद्धार करायचा का? उद्धार नाही. ते जरा भांडणं जास्त असतात ना, जरा थोडेसे. मातृ पितृ भ्राता सगोत्र, सगोत्र म्हणजे जेवढे आपले जे काही गोत्राचा भाग आहे सगळ्याचा उद्धार, नवे नवे हे तुम्ही या ठिकाणी जे कथा ऐकत आहेत याचं फळ पुण्य सुद्धा त्यांना असणार मिळणार. सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले, आपल्या सगळ्या गणगोताचा असणारा उद्धार होतो. म्हणजे एक जणानं कथा ऐकल्याच्या नंतर सगळ्या जणाचा उद्धार होतो. एवढी शिव महापुराणाची असणारी कथा या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेली आहे. पुढे वर्णन करत असताना सांगतात, हा ग्रंथ म्हणजे कल्पवृक्षासारखा असणार आहे. तुम्ही जशी कल्पना कराल ना तसा असणारा हा ग्रंथ तुम्हाला फळ देणार आहे. कोणी जर म्हणत असेल माझे जरा गुडघे जास्तच दुखायलेत, कल्पवृक्ष आहे हा, हा कल्पवृक्ष आहे. तुम्ही ज्याची अपेक्षा कराल तो ग्रंथ हा या ठिकाणी देणार आहे. कुणाला पुत्र संतती हवी असेल, भगवान शंकर कल्पवृक्षासारखे आहेत. भगवान शंकर पुत्र संतती सुद्धा देतात. याच्या पुढे सांगू, कुणाला घर बांधकाम करायचं असेल, भगवान शंकर कल्पवृक्ष आहेत. तुमची जी जी इच्छा मनामध्ये आहे ती ती इच्छा पूर्ण करणारे. फक्त फरक एवढा आहे, कल्पवृक्षाच्या झाडाच्या खाली येऊन बसावं लागेल. लिंबाच्या झाडाच्या खाली जाऊन नाही बरं का. कोणत्या झाडाच्या?
कल्पवृक्षाच्या झाडाच्या खाली येऊन बसावं लागेल. मग तुम्ही म्हणाल कुठं आहे हो महाराज हे झाड? हे जेवढा मंडप टाकला का नाही आता हे सगळं भगवान शंकराच्या बाबतीमध्ये कल्पवृक्षाचं झाड आहे. इथंच येऊन बसावं लागेल आणि इथं बसून सुंदर भगवान शंकराचं चरित्र ऐकावं लागेल. मनामध्ये आलेली सर्व कामना भगवान शंकर पूर्ण करतील. पुढे आणखी या ग्रंथाचं काही महात्म्याच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. हा ग्रंथ किती महान आहे असा जर भाग सांगायचं म्हटलं तर श्रीमद भागवत महापुराणाचे श्लोक सांगितलेले आहेत 18,000. लक्ष करा बरं का. आणि या शिव महापुराणाचे श्लोक सांगितलेले आहेत 24,000. 24,000 जास्त का 18,000 जास्त? 24,000 बरं का. लक्ष करा. म्हणजे भागवतापेक्षा 6,000 श्लोकानं हा ग्रंथ पुढे चलतो. तशी या ग्रंथाची श्लोक संख्या कुणालाही सांगता येत नाही. पार्वती मातेनं भगवान शंकराला प्रश्न विचारला, तुमचं चरित्र किती आहे, किती श्लोकाचं आहे? भगवान शंकरानं सांगितलं हसून, पार्वती सांग, तुझ्या शरीरावरचे किंवा माझ्या शरीरावरचे किंवा एखाद्या माणसाच्या शरीरावरचे केस कुठल्या माणसाला मोजता येतात? मोजता येत नाहीत, अजिबात मोजता येत नाहीत. तसं या ग्रंथामध्ये किती श्लोक आहेत हे सुद्धा कुणाला सांगता येत नाही. एवढा महान असणारा हा ग्रंथ आहे. पण व्यास महर्षीने कलियुगामधल्या माणसाचं आयुष्य कमी आहे म्हणून त्याच्यामधून काय केलेलं आहे माहिती? हरिपाठामध्ये माऊली सुद्धा वर्णन करतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, 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 मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ हरी मुखे या ग्रंथामध्ये 7 असणाऱ्या संहिता सांगितलेल्या आहेत. भागवतामध्ये 12 असणारे स्कंद आहेत, म्हणजे 12 भाग केलेले आहेत. आणि शिव महापुराणामध्ये 7 असणारे भाग केलेले आहेत, म्हणजे 7 असणारे संहिता केलेल्या आहेत. त्या संहिता ऐका. नंबर 1 पहिले संहिता सांगितलेली आहे ती विद्येश्वर संहिता. दुसरी संहिता रुद्र संहिता. तिसरी शतरुद्र संहिता. चौथी कोटी रुद्र संहिता. पाचवी उमा संहिता. सहावी कैलास संहिता आणि 7वी वायवीय संहिता. अशा 7 संहिता या शिव महापुराणामध्ये सांगितलेल्या आहेत. पुढं वर्णन करत असताना सूत महर्षी शौनकांना सांगतात, ज्या ठिकाणी ही कथा चलते ना, भागवताचंही महात्म्य तसंच आहे आणि शिव महापुराणाचं महात्म्य सुद्धा तसंच आहे. एक एकाचे हृदयी हरिहरा भेद, नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणजे भागवतामध्ये भेद नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिव महापुराणामध्ये सुद्धा असणारा भेद नाही. कारण हे दोन्ही देव एक पाही,
भगवान शंकर, विठ्ठल, कृष्ण, राम हे सगळे असणारे एकच आहेत. पुढे वर्णन करताना सांगतात, जिथं ही कथा चलते ना तिथला परिसर, नवे नवे तिथलं घर, हा संपूर्ण असणारा जो घराचा भाग, परिसराचा असणारा भाग हा तीर्थक्षेत्राच्या स्वरूपामध्ये होतो. नवे नवे ते घर मात्र मंदिराच्या स्वरूपामध्ये असणार बनतं. आता हे घर आहेत ना दोन्ही स्वरूपामध्ये, आता हे घर नसून आता साक्षात स्वरूपामध्ये हे मंदिर आहेत. आणि माणसाला घरामध्ये जास्त करमत का मंदिरामध्ये जास्त करमत? मंदिरात. बरं का, तुम्ही कितीही चांगलं बांधा हो, घरच्या मंडळीने जर थोडं जर वसवस करायला सुरू केलं आणि कुत्र्यासारखे जर घरचे भूकू लागले का नाही, ते म्हणतात आता नको, आता चला मंदिराकडे आता. आणि मंदिरातले माणसं कधी बघा बरं का, मंदिरामध्ये तुम्ही जा, दर्शन करा ना, असं जा थोडस बसा, काय होतं की काय नाही की काही माणसं मंदिरातच झोपतात. आतराय नसतं, पांघराय नसतं, काय नसतं बरं का, मंदिरातच झोपतात. पुजारी म्हणता उठा, तुम्हाला कळतं का ही काय झोपायची जागा आहे का? पण जे झोपला का नाही तो म्हणतो ह्याचं काय सांगावं आता आणि काय नाही, मी काय करीत होतो बरं, गपचूप झोपलोच होतो की. म्हणजे बोलण्याची भूमिका अशी आहे, मंदिरामध्ये माणसाला शांत झोप येते, तसं हे घर आहेत ना, आता घरामध्ये जेवण केलं आणि असं जर नुसतं बसलं ना, अशी जर डोकली लागायचा भाग आहे ना, असं आंग टाकल्याबरोबर तर झोप लगेच. पण काही असे घर आहेत ना, रात्रभर फॅनचे पाती मोजावे लागतात किती फिरतात आणि काय नाही, ते अजिबात झोप नाही. त्याचं कारण एक आहे, ही भूमी आता या ठिकाणी पावन स्वरूपामध्ये असणारी ही भूमी आहे. जसं ऐका पंढरीचे महिमान, रावुळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आता इथलं वीट, इथलं सिमेंट, दगड, माती, धोंडा सगळं जे आहे ना, हे सगळं असणार पंढरपुराच्या स्वरूपामध्ये, नवे नवे तीर्थक्षेत्राच्या स्वरूपामध्ये सगळं असणारं घर असेल, प्रांगण असेल, हे तीर्थक्षेत्राच्या स्वरूपामध्ये असणारं हे सांगितलेलं आहे. आणि याच्या घरामध्ये राहणारे जे माणसं आहेत ते आता माणसं नाहीत बरं का. या घरामध्ये जे लोक राहणार आहेत हे माणसं नाहीत, हे साक्षात स्वरूपामध्ये देवाचे भक्त आहेत. नवे नवे हे देव स्वरूपच असणारे सगळे देव झाले अवघे जन, 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 देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन, या प्रमाणाकरता येतात टाळ्या वाजवता येतात. देव झाले अवघे जन म्हणजे या घरामध्ये राहणारी जी मंडळी आहेत का नाही, आता हे सगळे आता देव स्वरूपच झाले. देवस्वरूप. बरं, याच्या पुढे सांगू, तुम्ही जेवढे कथा ऐकण्याकरता आलात का नाही, तुमच्याकरता एक भाग सांगितलेला आहे, तुम्ही रुद्र स्वरूप आहेत. रुद्र स्वरूप म्हणजे तुमच्यामध्ये आणि भगवान शंकरामध्ये आता बदल नाही बरं का. आता तुमच्यामध्ये आणि भगवान शंकरामध्ये बदल नाही, म्हणजे तुम्ही साक्षात स्वरूपामध्ये देवच आहेत. पण असं जर तुम्ही म्हणून जर घराकडे जर गेलात आणि गॅसला जर सांगितलं स्वयंपाक तयार हो, नका बरं का. फक्त इथं बसल्या बसल्याच बरं का, आता फक्त देवस्वरूप. आता घराकडे गेल्यास तुम्ही काही कामं सांगताल तुम्ही, असं नाही बरं का. आता कोणालाही आशीर्वाद देताल आता, असं नाही बरं का. फक्त इथं बसल्याबरोबर तुम्ही आता या मंडपामध्ये कल्पवृक्षाचा असणारा हा भाग आहे, सगळे या ठिकाणी आता देवस्वरूप आहेत. म्हणजे आपण सगळे भक्त आहेत, देव आहेत आपल्या बाबतीमध्ये. आता पुढं वर्णन करत असताना सांगितलेला भाग सांगितला, या ग्रंथाची बरोबरी करण्याकरता जर कोणी उठलं ना, मी आहे या ग्रंथाची बरोबरी करणारा, अजिबात नाही त्यानं खाली बसायचं. हा, कुणी जर म्हणला 20 एकर माझ्याकडे आहे, हे काय नुसता ग्रंथच आहे, पुस्तकच आहे, तू खाली बस. अरे, या ग्रंथाची बरोबरी करण्याकरता जर कोणी उठलं ना, तर या ग्रंथाची बरोबरी कुणालाच करता येणार नाही, अजिबात नाही. कुणी जर म्हटलं मी आता मुख्यमंत्री आहे, तू बस खाली, फक्त 5 वर्षाकरता तो.
अजिबात नाही. या ग्रंथाची बरोबरी कुणाला सुद्धा करता येणार नाही. याच्या बाबतीमध्ये पुढे काही वर्णन सांगितलेलं आहे. गंगा जरी उठली ना, गंगा, आणि गंगा जरी म्हणू लागली मरण पावलेल्या माणसाचा मी उद्धार करते, माझ्या पाण्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर त्याचं मी पाप धुवून टाकते, तर ती गंगा सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही. एवढा ग्रंथ हा महान आहे. याच्या पुढे सांगतो, गंगाच नाही, मंगळाष्टिकेमध्ये किती नद्याचं वर्णन केलेलं आहे. गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मणवती, वेदिका, शिप्रा, एक नाही ख्याता तया गंडकी. एक नदी आहे का? अहो, सगळ्या जरी नद्या एका ठिकाणी आल्या ना, आणि सगळ्यांनी जरी युती केली, पुन्हा नद्यांनी, बरं का, सगळ्या जरी नद्यांनी युती जरी केली आणि शिव महापुराणाच्या विरोधामध्ये जरी इलेक्शनला फॉर्म जरी भरला, तरी ती जिंकणार नाहीत, बरं का, अजिबात नाही. एवढा ग्रंथ हा महान आहे. याच्या पुढे आहे का? एक आणि दोन नाही, नद्या सगळ्या सोडून द्या, तीर्थक्षेत्र सोडून द्या, या ग्रंथाची बरोबरी कोणी सुद्धा करू शकणार नाही. पुढं 7 पुऱ्या सांगितलेल्या आहेत. 7 पुऱ्या कोणत्या? हे तळलेल्या पुऱ्या नाहीत, बरं का. हा, सप्तपुऱ्या. 7 पुऱ्या जरी उठल्या आणि त्यांनी जरी सांगितलं आम्ही शिव महापुराण या ग्रंथाची बरोबरी करणार आहेत, 7 पुऱ्या सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाहीत. पहिली पुरी आहे का? पहिल्या पुरीचं नाव सांगितलेलं आहे अयोध्या. ही पुरी साधारण नाही, बरं का, हिला कमी समजू नका. ही अयोध्या नगरी एवढी साधारण नाही. सगळ्यात अगोदर शिबी राजानं असणारी ही नगरी सदेह असणारी वैकुंठाला घेऊन गेला. एवढी साधारण नाही. आपल्याला कुत्रं नेता येत नाही, मांजर नेता येत नाही, पैसा नेता येत नाही, काही सोबत नेता येत नाही, पण शिबी राजानं संपूर्ण नगरी वैकुंठाला नेली. एवढी महान असणारी नगरी. नंबर 2, रुक्मांगद म्हणायचा राजा, या राजानं दुसऱ्या क्रमांकाला ही नगरी वैकुंठाला नेली. तिसऱ्या क्रमांकाचा राजा आहे प्रभू श्रीरामचंद्रजी, यांनी सुद्धा ही नगरी वैकुंठाला नेली. आणि आताची अयोध्या नगरी आहे ना, कोणी गेलंय का आता अयोध्येला? इथलं वा वा, टाळ्या वाजवा. वा, ज्यांनी ज्यांनी आताची अयोध्या नगरी बघितली, ही अयोध्या नगरी ही सुद्धा आता अशीच राहणार नाही, बरं का. ही सुद्धा वैकुंठ धामाला जाणार आहे. हिचं महात्म्य भावार्थ रामायणामध्ये सांगितलेलं आहे. का जाणार आहे? आता या अयोध्या नगरीला कुणी घेऊन जाणार नाही, बरं का. ही अयोध्या नगरी स्वतःहूनच जाणार आहे. लक्षात येत नसेल ते पटवून सांगतो थोडंसं. आपल्या इकडे जास्त करून काय करतात, दुधाकरता गायी आणतात. गाय आणली, तुम्ही काय केलं, नवीन गाय आणल्याच्या नंतर घरी आणून बांधली. पहिल्या दिवशी ज्यांनी आणली होती त्यांनी काय केलं, शेतामध्ये आपल्या गाय घेऊन गेले पहिल्या दिवशी, बरं का. दुसऱ्या दिवशी काय केलं, पत्नीनं तीच गाय सोडली आणि शेतामध्ये घेऊन गेली. तिसऱ्या दिवशी मुलानं काय केलं, तीच गाय सोडली आणि शेताकडे असणारी घेऊन गेले. चौथ्या दिवशी काय केलं माहिती का, गायीला सोबत घेऊन जाण्याची गरजच पडली नाही. गायीनं काय केलं, घरून दावं सोडलं, गाय डायरेक्टच कुठं गेली, शेतामध्ये. कशामुळे माहिती का, तिला रस्ता कळाला ना, तिला रस्ता कळाला. तशी आता ही जी अयोध्या नगरी आहे का नाही, पाठीमागं 3 वेळेला नेलेली आहे. रुक्मांगद, शिबीराजा, प्रभू श्रीरामचंद्रजी. आता या नगरीला रस्ता दाखवण्याची गरज नाही, स्वतःहून अयोध्या नगरी वैकुंठाला जाणार आहे. एवढी जरी अयोध्या नगरी जरी महान जरी असेल, आणि अयोध्या नगरी जर अशी करून जर म्हणू लागली ना की मी शिव महापुराणाची बरोबरी करते, तर अयोध्या नगरी सुद्धा शिव महापुराण या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही. नंबर 1 ची नगरी अयोध्या. नंबर 2 मथुरा. कुणी गेलं का मथुरेमध्ये? वा वा, छान. मथुरा एवढी महान आहे, एवढी महान आहे. पहिल्या कालावधीमध्ये यदू असेल, वंशाचा असणारा भाग असेल, चंद्रवंशाचा भाग असेल, त्या कालावधीमध्ये बाजारपेठ जर सगळ्यात मोठी कुठली असेल तर मथुरेची असणारी बाजारपेठ. बरं, कशामध्ये प्रसिद्ध होती माहिती का? दही विकायला मथुरेची असणारी बाजारपेठ, दूध विकायला मथुरेची बाजार, कुठलंही धान्य असेल, काही भाग असेल, मथुरेची असणारी पेठ.
अहो एवढंच नाही, श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? काही लोक म्हणतील आम्हाला काही माहित नाही बाबा. अहो श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला. आले गोकुळात, पण जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये झाला. ऐका, एवढंच नाही, इतकी महान महान असणारी ही नगरी, गड्यानो राजा किरे झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला, इतकी महान असणारी ही मथुरा नगरी. पण ही मथुरा नगरी जरी म्हणू लागली ना, मी या शिव महापुराण या ग्रंथाची बरोबरी करू शकते, पण अजिबात नाही. 2 क्रमांकाची नगरी आहे ही मथुरा. अयोध्या, मथुरा. नंबर 3 हरिद्वार. ज्यांनी ज्यांनी 4 धाम यात्रा केली ना, सगळ्यात अगोदर कुठं जावं लागतं? कुठं? लासूर स्टेशनला का? अहो 4 धाम यात्रा जर सुरुवात करायची म्हटलं तर सुरुवात होत असताना अगोदर, सगळ्यात अगोदर हरिद्वार, सगळ्यात अगोदर. आणि तिथं गंगा 1 आणि 2 भागामधून अशी विभक्त नाही झालेली, 7 ठिकाणी विभक्त झालेली आहे हरिद्वारच्या ठिकाणी असणारी गंगा. म्हणजे 4 धाम यात्रा सुरुवात करत असताना हरिद्वार पासून असणारी सुरुवात करावी लागते. आपले सगळे जे वाहनं इकून गेलेले असतात ना, कुठं सोडावे लागतात? कुठं? त्याच्या पुढं आपलं वाहन नाही बरं का, त्याच्या पुढं त्यांचे वाहनं. म्हणजे विचार करा, हरिद्वार हे सुद्धा असणार 7 पुऱ्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाची असणारी ही पुरी सांगितलेली आहे. अयोध्या नंबर 2, मथुरा नंबर 3, हरिद्वार नंबर 4. नाव सांगतो, लक्षात ठेवा बरं का. आता वाराणसी, काशी आणि बनारस. किती गावं झाली? परत सांगतो, विचार करून सांगा. काशी, बनारस आणि वाराणसी. किती गावं झाले? हे नाव 3 आहेत बरं का, नाव 3 आहेत, पण असण्याकरता नगरी मात्र एकच आहे, फक्त नाव वेगवेगळे आहेत. ही नगरी जी सांगितलेली आहे 7 पुऱ्यापैकी, या नगरीचं वर्णन सांगितलेलं आहे 4थ्या क्रमांकाला. आणि माणसाला मरणच यावं, पण कोणत्या नगरीमध्ये मरण यावं माणसाला? मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गया नासी, उधार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. मरण माणसाला कुठे यावं? काशीमध्ये. तिकडले लोक काय करतात, मरण जरी काशीमध्ये नाही आलं, 100 किलोमीटर मध्ये कुणी जरी माणूस मरण पावला, तर त्याला गाडीच्या वर म्हणा, गाडीमध्ये टाकून कमीत कमी दहन करण्याकरता तरी कुठं आणतात? काशीला. आणि काही लोक असे आहेत, मरण तिथं यावं म्हणून जाऊन शेवटीच्या वेळेला वयोवृद्ध झाले का नाही, तिथं जाऊन राहतात. कुठं? काशीमध्ये. पण होतं असं, कुणाचं मरण जर जवळ आलं तर घरचे लोक उचलतात त्यांना, चला आपल्या बाबाला आईला मरण तिथं यावं म्हणून तिथं घेऊन जातात शेवटच्या क्षणाला. पण तिथं गेलं की तब्येत सुधरते. तिथं गेल्याच्या तर तब्येत सुरुवात होते आणि सुधारण्याकरता सुरुवात होते. घरी दूध जात नाही, पण तिथं म्हणतात थोडं दमानं सोडा, वरून आणखी गिलासभर घेऊन या, पुन्हा गिलास दूध, पुन्हा सफरचंद, काजू, पिस्ता, बदाम, तब्येत एकदम. तिथल्या लोकांना असं वाटतं सोबत गेले आता हे मरत नाही, चला गावाकडं. आणि घरी आणून ठेवलं की कॉक कोण बस, संपला खेळ. म्हणजे हे मरण येण्याकरता सुद्धा ही जी नगरी सांगितलेली आहे ना, पुण्यवान स्वरूपाकरता असणारी ही नगरी सांगितलेली आहे. 4थ्या क्रमांकाची असणारी ही नगरी सांगितलेली आहे. ही नगरी म्हणजे काशी. 5व्या क्रमांकाची असणारी काचीपुरम म्हणजे तामिळनाडूचा असणारा तो भाग सांगितलेला आहे. 6व्या क्रमांकाला असणारी सांगितलेले आहे उज्जैन म्हणजे महाकाल. लक्ष करा बरं का, उज्जैन महाकाल 4 धामामध्ये बघितलं का? हा, उज्जैन महाकाल. आणि 7व्या क्रमांकाचा असणारा भाग सांगितलेला आहे द्वारका. 7व्या क्रमांकाची म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रजींनी त्रेतायुगामध्ये समुद्राच्या पाण्याच्या वर दगड तारली आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं द्वारका नगरी पाण्याच्या वर, समुद्राच्या वर असणारी बांधली. ही नगरी म्हणजे 96 मैलाची असणारी ही नगरी होती. एवढी साधारण नगरी नाही.
म्हणून ही 7 असणाऱ्या पुऱ्या आहेत, पण या 7 पुऱ्या सुद्धा या शिवमहापुराण या ग्रंथाची मात्र बरोबरी करू शकत नाहीत. एवढंच नाही, या ग्रंथाची पूजा जर कोणी करत असेल तर हा ग्रंथ विषस्वरूपामध्ये हा पुस्तकाचा भाग नसून भगवान शंकराची मूर्ती सांगितलेली आहे. जसे समोर आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीच्या स्वरूपामध्ये फोटो आहे का नाही, जसा हा तुम्हाला दिसतो का नाही गणपती बाप्पा फोटोच्या स्वरूपामध्ये, तसा हा ग्रंथ पुस्तक नाही तर भगवान शंकराची मूर्ती आहे. म्हणून दररोजचं काय करायचं, पूजेच्या बाबतीमध्ये तांब्यावरून पाणी आणायचं, एक फूल घ्यायचं आणि फुलानं असणाऱ्या ग्रंथावर पाणी शिंपडायचं, पण जास्त ग्रंथ ओला करायचा नाही बरं का, मला वाचायचं 7 दिवस आणखी. नाही तर काही लोक भक्त मंडळी काय सांगावं तुम्हाला आणि काय नाही, घरून तांब्यावरून पाणी घेऊन यायचं आणि दारच वरून लावतील. लय खेळ अवघड आहे. हां, आणि दर्शन घेत असताना बरं का, आता लक्ष करा बरं का, आता तुम्ही जिथं जिथं जाता का नाही, भगवान शंकर तिथे गेल्याच्या नंतर काय भक्ती उत्पन्न होते आणि काय नाही, टाळ्या काय वाजून ते वरून जे पाणी सुरू असतं का ना, असं थेंब थेंब वगैरे असे पाणी, असा पाणी धरायचं. आता काय अवघड खेळ आहे बरं का. आता आपली भक्ती आहे का नाही, जरा अंतरान वगैरे ठेवायची, जरा थोडंसं जे काही भाग आहेत व्यवस्थित. पण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जास्त भक्ती काही जणांची वाढते. इकडं गाणी येत नाही देवाचे, काही नाही, किंवा काही नाही भक्तिगीत नाही, किंवा काही नाही हरिपाठ नाही, काही नाही. तिथं गेलं का नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बंदच नाही, असं नाही, जास्त भक्ती तिथं हे होते. आता पहा, हा जो ग्रंथ आहे ना, वाङ्मय असणारी मूर्ती आहे. भगवान शंकराची साक्षात स्वरूपामध्ये ही मूर्ती सांगितलेली आहे. व्यवस्थित असणारी पूजा करावी. पूजा करत असताना भगवान शंकराला या ग्रंथाला लावत असताना काय लावायचं माहिती, विभूती आहे ना, त्या विभूतीचा असणारा भाग तो लावायचा. मग फूल असेल, तांदूळ असतील, काय तुम्हाला अर्पण, त्याच्यावर साखर वगैरे हळद कुंकू असणारं अर्पण करायचं. पूजा करत असताना मग या ठिकाणी पंचामृताच्या स्वरूपामध्ये सुद्धा पूजा सांगितलेली आहे. दही, दूध, तूप, साखर, मध अशा स्वरूपामध्ये पंचामृत सुद्धा तुम्ही आणू शकता. फक्त ग्रंथाची दक्षता घ्यायची, व्यवस्थित स्वरूपामध्ये व्यवस्थित पूजा करायची. एखादं फळ असेल आणि धूप असेल, कापूर असेल, असा असणारा ओवाळायचा. ही पूजेचा असणारा एक भाग. आणि याच्यामध्ये जरी तुमच्या हातानं काही पूजा जर कमी झाली, लक्ष करा बरं का, आता हे कामाचं आहे, जरी तुमच्या हातानं पूजा जरी कमी झाली तर मग याच्यावर तुम्ही 1-1 तोळावर सोनं पण ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त महागच वाटत असेल तर तुम्ही चांदी पण अर्पण करू शकता, तसं काही अडचण नाही बरं का. हां, जर तुम्हाला जेवढी अपेक्षा असेल पैसे ठेवण्याची, मग 500ची नोट असेल, 2000ची बंद केली आता, हां, मग 500ची नोट असेल, मग काय तुम्हाला अर्पण तुम्हाला करायचं आहे, ते पूजेला जर गेलं तर ब्राह्मण मंडळी काय करतो, सगळं देव बाप्पा तुमच्याकडेच गुतं बरं का. तशी एक ही पैशाच्या ह्याच्यामध्ये स्वरूपामध्ये असणारी संपूर्ण असणारी पूजा. म्हणजे या ग्रंथाच्या बाबतीमध्ये असा एक भाग सांगितलेला आहे. जे तुम्हाला काही असणारं धान्याचं स्वरूप असेल, तुमच्या तो इच्छेचा असणारा भाग आहे. पण हा ग्रंथ वाङ्मय स्वरूपाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे या ग्रंथाची दररोजची पूजा वगैरे, आरती वगैरे असणारी झाली पाहिजे. एक असणारा हा भाग, पुढं वर्णन करत असताना भाग सांगितलेला आहे. या ग्रंथाला रेशमी वस्त्र असणारं परिधान करायचं. म्हणजे रेशमी वस्त्र ग्रंथाला घालायचं. रेशम कळतं का तुम्हाला? कलर कसा असतो? कलर रेशमाचा कलर कसा असतो? म्हणजे या ग्रंथाला वस्त्र असणारं, रेशमाच्या स्वरूपामध्ये असणारं वस्त्र परिधान असणारं करायचं, वस्त्र असणारं घालायचं. एवढंच नाही, या ग्रंथाची पूजा केल्याच्या नंतर 3 असणारे आपल्याजवळ ताप सांगितलेले आहेत, 3 असणारे दुःख सांगितलेले आहेत. एक, या ग्रंथाची जर सेवा केली, पूजा जर केली ना, तर पूजा केल्याच्या नंतर एक भाग असा सांगितलेला आहे, त्याला शरीराचा कुठलाही आजारपणा असणारा राहणार नाही, रोग कुठला राहणार नाही, होणार सुद्धा नाही. नंबर 1. नंबर 2, दुसऱ्याकडून कुणाकडून जर त्रास होत असेल, बिबटे असेल, सिंह असेल, वाघ असेल, साप असेल, असल्या गोष्टीपासून सुद्धा त्रास होणार नाही. करोनासारखे काही रोग जरी आले तर त्या रोगामध्ये माणसाला काही हानी होणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा माणूस जिवंतच राहणार. आपण एवढे जे राहिलोत का नाही आता, त्याचं कारण एक आहे, पाठीमागच्या कालावधीमध्ये आपल्या हातानं काहीतरी सेवा या ग्रंथाची झालेली आहे, भगवान शंकराची झालेली आहे. म्हणून या ठिकाणी या करोनाच्या कालावधीमध्ये
देवाण असणारं आपल्याला या ठिकाणी वाचून असणारं ठेवलेलं आहे. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये वेगवेगळा असणारा आणखी विशेष स्वरूपामध्ये काही भाग सांगितलेला आहे. एकच या ठिकाणी या ग्रंथाच्या महात्म्यामधली कथा सांगणार आणि आजची कथा आपण या ठिकाणीच असणारं थांबण्याकरता सुरुवात करणार. सगळ्या जणांनी एकदा भगवान शंकराचं भजन करायचं. पुढली कथा मी लगेच सांगण्याकरता सुरुवात करतो. हरी 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 शिव शिव म्हणा, शिव शिव म्हणा, शिव शिव म्हणा, शिव शिव म्हणा, शिव म्हणा, शिव 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 शिव म्हणा. ओ शिव शिव म्हणा, 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 उमापती महादेव की जय. कृष्णेश्वर भगवान पवन पुत्र हनुमान की जय. श्री संत सावता महाराज की जय. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये एक महात्म्याच्या बाबतीमध्ये एक कथा सांगण्यामध्ये येते. ती कथा विशेष स्वरूपामध्ये अशी सांगितलेली आहे. एक किरात नगरामध्ये एक असणारा ब्राह्मण राहत होता आणि त्या ब्राह्मणाचं असणारं नाव देवराज म्हणायचं असणारा हा ब्राह्मण सांगितलेला आहे. होता ब्राह्मण, पण ब्राह्मण असूनच सुद्धा वागत असताना तो ब्राह्मणासारखा मात्र वागत नव्हता. आणि ज्या वेळेला त्याचा असणारा विवाह झाला, आई वडील आहेत, पत्नी आहेत, पण व्यवसायाच्या स्वरूपामध्ये वाईट असणारं आचरण, मद्यप्राशन करणे आणि मद्य विकणे सुद्धा वाईट कामं करायचा. एक दिवस एका तळ्याच्या ठिकाणी असताना तो गेला. तळ्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक वाईट असणाऱ्या आचरणाची एक महिला त्या दोघांच्या स्वरूपामध्ये असणारी, दोघांची असणारी मैत्री जमली. कालांतरानं घटना अशी झाली, दोघंजण पती आणि पत्नीसारखा असणारा संसाराची असणारी भूमिका राहू लागले. पत्नीनं भरपूर उपदेश केला, पण मालकानं मात्र ऐकलं नाही. आई वडिलानं भरपूर उपदेश केला, तरी सुद्धा त्या ब्राह्मणानं ऐकलं नाही. एक दिवस
आई वडिलाचा त्याला राग आला, पत्नीचा सुद्धा राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं काय केलं, पत्नीचीही हत्या करून टाकली आणि आई वडिलाची सुद्धा हत्या करून टाकली. सगळं सोनं घेतलं. वाईट आचरण करणाऱ्या त्या महिलेला असणारं ते सोनं देऊन टाकलं, पैसा वगैरे देऊन टाकला. कालांतरानं घटना अशी घडली, त्याच्याजवळ काही राहिलं नाही. शेवटी त्या महिलेनं सुद्धा त्याचा अंगीकार पुन्हा केला नाही, त्याचा सुद्धा त्याग केला. वेळ वाईट आली, वयोवृद्ध झाला आणि स्वतःच्या पापाचं प्रायश्चित्त करण्याकरता कोणीच आसरा देत नाही, म्हणून शेवटी प्रयागराजला गेला. लक्ष करा बरं का, प्रयागराज कळतं ना, चारधाम यात्रा करत असताना प्रयागराजच्या ठिकाणी गेला. तिथं त्याचं एक नाव सांगितलेलं आहे, झोसी प्रयाग. त्या ठिकाणी गेला. भगवान शंकराचं मंदिर, आणि तिथं गेल्याच्या नंतर वयोवृद्ध झालेला होता, जागा कुठंच नव्हती. त्या मंदिरामध्ये जाऊन बसला. मंदिरामध्ये जाऊन बसल्याच्या नंतर शिवपुराण कथा त्या ठिकाणी चालू असताना सहज एक सांगणाऱ्या व्यक्तीनं, जे कथा सांगण्याकरता होते, त्यांनी एक वाक्य उच्चारलं. मोठमोठे जरी पाप माणसानं केले असतील तर शिव महापुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर त्याचे पाप जळून जातात. एवढंच त्यानं वाक्य ऐकलं. कथा संपली. कथा जे सांगण्याकरता होते त्यांचे जाऊन पाय धरले आणि सांगितलं, मी पत्नीची हत्या केली, आई वडिलाची हत्या केली, वाईट आचरण केलं, माझं हे सगळं पाप धुवून जाईल का? त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नको बाबा, एवढी कथा तू श्रवण कर, तुझं सगळं पाप असणारं धुवून जाईल. त्यानं काय केलं, 7 दिवसापर्यंत सुंदर असणारी कथा ऐकली. घटना अशी झाली, त्याचा मृत्यू 1 महिन्याच्या नंतर झाला. पण पापाचा असणारा भाग असल्यामुळं त्याला यमलोकामध्ये नेण्यात आलं. पण शिवदूताला ही गोष्ट अशी समजली की शेवटच्या वेळेला यानं शिव महापुराणाची कथा श्रवण केलेली आहे, म्हणून भगवान शंकरांनी काही दूत पाठवले आणि यमनगरीतून त्याला वाजवत गाजवत कैलास पर्वताला घेऊन आले. म्हणजे एवढं पहिलं पाप होतं, पण शेवटच्या वेळेला त्यानं शिव महापुराणाची कथा ऐकली. मला एक सांगण्याचा एक भाग आहे, किती जरी मोठ्यात जरी मोठं पाप आपल्या हाताने इथून पाठीमागं जरी झालेलं असेल, तर सगळं पाप जळण्याकरता एवढी शिव महापुराणाची असणारी कथा आपण या ठिकाणी, कळत नकळत जरी पाप झालेलं असेल, सगळं असणारं पाप आपलं धुवून जातं आणि आपल्या पदरामध्ये पुण्य मात्र या ठिकाणी पडतं.